नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पहिला प्रश्न आहे. खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगतीत AB छेद QR बरोबर BC छेद PR बरोबर CA छेद PQ, तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? त्यासाठी इथे एक आकृती दिलेली आहे, आकृती 1.67. या आकृतीच्या आधारे तुम्हाला यामधील हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायामधील कोणतं पर्याय इथे सत्य आहे म्हणजे बरोबर आहे हे तुम्हाला पर्याय इथे लिहायचा आहे, उत्तरात लिहायचा आहे. प्रश्न लिहायचा नसतो परीक्षेच्या वेळेस, फक्त उत्तर जो पर्याय आहे तो लिहायचा आहे उत्तरामध्ये. इथे या पर्यायामधील जर आपल्याला अचूक सत्य विधान शोधायचं असेल तर इथे जे बाजूंचं प्रमाण दिलेलं आहे त्या आधारे तुम्ही एकास-एक संगती लावू शकता. आता बघूया आपण एकास-एक संगती कशा प्रकारे लावायची. तर इथे बाजू AB जी आहे, इथे बाजू AB ही QR शी प्रमाणात आहे. तर बाजू AB ही QR शी प्रमाणात आहे, तर यावर आपण समान चिन्ह दाखवलेले आहे. त्यानंतर बाजू BC शी प्रमाणात आहे PR, तर ह्यावर सुद्धा आपण समान चिन्ह दाखवूया. आणि बाजू CA म्हणजे AC ही बाजू प्रमाणात आहे PQ शी. आता ह्या जे आपण चिन्ह दाखवलेले आहेत त्याच्या आधारे जर आपण एकास-एक संगती लावली तर इथे PQR पहिल्यांदा जर त्रिकोण घेतला, कारण इथे पहिल्यांदा PQR आहे, नंतर इथे ABC सुद्धा आहे, पण इथे जर PQR तर ह्या 3 रेघांकडून 2 रेघांकडे आपण जर एकास-एक संगतीसाठी वाचन केलं तर इथे 3 रेघांकडून 2 रेघांकडे, तर इथे 3 रेघांकडून 2 रेघांकडे येण्यासाठी तुम्हाला या पद्धतीचं वाचन करावं लागेल. म्हणजे PQR जर इथे मी बाजूला रफमध्ये त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB, आता ही एकास-एक संगती लावलेली आहे आपण. तर आता ह्या पर्यायामध्ये सत्य विधान शोधायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने शोधावं लागेल. तर इथे PQR आणि CAB, तर इथे B जे पर्याय आहे तो इथे तुम्हाला खाली उत्तरात लिहायला लागेल. तर इथं म्हणूया आपण उत्तर. परीक्षेला तुम्हाला प्रश्न लिहायचा नसतो, तर इथे 1चं उत्तर तुम्हाला लिहिताना तो पर्याय लिहायचा. इथे B पर्याय आहे, त्यामध्ये त्रिकोण PQR हा समरूप आहे त्रिकोण CAB. दुसरा प्रश्न आहे, जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये, हे बाजूला इथे आकृती दिलेली आहे, इथे D कोण, तर हा D कोण जेवढ्या मापाचा आहे त्याला एकरूप आहे Q कोण, तर इथे आपण सारखे चिन्ह दाखवूया. त्यानंतर R कोण, हा जो R कोण आहे तो E शी एकरूप आहे, तर ह्या सुद्धा आपण समान चिन्ह दाखवूया. आता तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? आता वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सत्य विधान विचारलं होतं, तर इथे असत्य विधान विचारलेलं आहे. मग आपल्याला ह्यामध्ये कोणतं विधान असत्य आहे म्हणजे चूक आहे ते ओळखायचं आहे. आता ह्या प्रश्नांच्या आधारे आपण जर एकास-एक संगती लावली तर बघूया आपण. एकास-एक संगती लावताना आता इथे EF म्हणजे हा पहिला त्रिकोण घेऊया आपण. तर इथे आपण EDF असं जर वाचन केलं
तर चिन्ह लक्षात ठेवा. आपण इथे जे एकरूप कोण आहे त्यांना सारखी चिन्ह दाखवलेले आहेत. तर EDF, तर इथे त्रिकोण EDF हा समरूप होईल त्रिकोण. आता इथे हे चिन्ह इथं आहे, तर ह्या चिन्हाकडून आपण गोलकडून असं जाऊया. तर असंच वाचन करावं लागेल. तर RQP तर ही एकासिक संगती ह्या पद्धतीने तुम्हाला लावायची आहे. आता ह्या एकासिक संगतीमध्ये जर हे दोन त्रिकोण, आता इथं उत्तरामध्ये तुम्हाला फक्त पर्यायच लिहायचा आहे. आता इथे तुम्ही हे एकासिक संगती लावली तर तुम्हाला कोणत्या बाजू प्रमाणात आहेत ह्या कळतील. आता इथे जर मी बाजूंचं प्रमाण घेतलं तर ते बाजूंचं प्रमाण कसं येईल, तर इथे ED म्हणजे पहिली दोन अक्षरं भागिले पहिली दोन अक्षरं RQ किंवा QR, त्यानंतर दुसरं तिसरं DF छेद QP किंवा PQ, त्यानंतर पहिलं तिसरं EF आणि इथे पहिलं तिसरं म्हणजे RP किंवा PR. आता हे जर दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप झाले तर त्यांच्या बाजू प्रमाणात येतील. आता ह्या बाजूंचं प्रमाण अशा प्रकारे येणार आहे. आता हे तुम्हाला परीक्षित करायची गरज नाही, फक्त तुम्हाला पर्याय असत्य कोणता आहे तो ओळखायचा आहे. आता ह्या पर्यायांमध्ये जर आपण बघायचं झालं, आता पहिलं काय दिलेलं आहे तुम्हाला ए पर्यायामध्ये EF. आता हा EF छेद PR. आता EF आणि PR हे बरोबर आलेलं आहे. हा EF आणि PR हा भागाकार म्हणजे हे गुणोत्तर बरोबर आहे आणि DF त्याला भागिले PQ म्हणजे हे बरोबर आहे. हे विधान बरोबर. आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. तर DE छेद RQ. आता DE च्या खाली काय यायला पाहिजे होतं, RQ किंवा QR यायचं होतं, तर इथे PQ आहे म्हणजे हे असत्य आहे. आता बाकीचे जे आहेत DE हा DE छेद QR म्हणजे RQ किंवा QR आणि DF छेद PQ म्हणजे हे बी बरोबर आहे. त्यानंतर EF छेद RP, EF छेद RP म्हणजे PR आणि DE छेद QR म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. यातलं असत्य विधान कोणतं आहे, तर B म्हणजे ते उत्तर तुम्हाला लिहायला येणार आहे उत्तर. तर तुम्हाला उत्तरामध्ये असत्य विधान कोणतं आहे तर B आहे. तर ह्याचा सुद्धा पर्याय B. दुसऱ्याचं उत्तर जे आहे ते तुमचं B DE छेद PQ आहे आणि EF छेद RP. तर हे जे गुणोत्तर आहे ते चुकीचं आहे, तर असत्य विधान आहे, म्हणून याचं उत्तर हे B पर्याय येईल. प्रश्न तिसरा आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण B बरोबर कोण E, कोण F बरोबर कोण C आणि AB बरोबर 3DE. तर त्या दोन त्रिकोणाबाबत सत्य विधान कोणते. 1. ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. B. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. C. ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. D. वरीलपैकी एकही विधान सत्य नाही. तर इथे ABC हा एक त्रिकोण आहे आणि DEF हा दुसरा त्रिकोण आहे. त्यामध्ये B कोण जेवढा आहे तेवढा E आहे, तर B आणि E यांना आपण सारख्या चिन्हाने दाखवूया. त्यानंतर कोण C आणि F हे दोन कोण सारखे आहेत, यांना सुद्धा आपण समान चिन्हाने दाखवूया. तर इथे AB जी बाजू आहे ती 3DE आहे, म्हणजे ह्या AB ची किंमत ह्याच्या तिप्पट आहे. ह्यांचं प्रमाण दिलेलं आहे. समरूपतेमध्ये कोको कसोटी आहे. दोन कोण जर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी जर एकरूप झाले तर समरूपतेनुसार कोको कसोटी लागू शकते इथे. तर इथे एकास एक संगती जर कोको कसोटीनुसार लावायची झाली तर आपण असं गेलो, समजा इथे काय नाही, ह्या चिन्हाकडून इथे
तर इथे सुद्धा आपल्याला असं जावं लागेल. तर हे समरूप होतील. तर त्रिकोण ए बी सी हा समरूप होईल त्रिकोण डी ई एफ. तर त्यासाठी कसोटी कोण कोण म्हणजे को दोन कोण एकरूप झालेले को समरूप कसोटी. आता समरूप आहेत त्रिकोण एकरूप आहेत का? तर एकरूपतेमध्ये काय असतं, तर इथं को कसोटी जर लावायची झाली तर बाजू इथं एकरूप पाहिजेत, पण बाजू प्रमाणात आहेत इथे. तर बाजू प्रमाणात असल्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप नाहीत. ही दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत. मग यामधला पर्याय कोणता येईल? तर ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. तर इथे बी हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. इथे उत्तरात म्हणूया आपण, उत्तर आहे 3चं. तर तुमचा बी पर्याय येईल. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. प्रश्न 4 आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ए बी सी याचं गुणोत्तर त्रिकोण डी ई एफ बरोबर 1:2 आहे असून ए बी बरोबर 4 आहे. तर डी ची लांबी किती? आता ह्या 4 पर्याय दिलेत आपल्याला ए बी सी डी. यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता यामध्ये आणखी काय माहिती दिलेली आहे, तर ए बी ही 4 दिलेली आहे. आता इथे तुम्हाला समजण्यासाठी काही रफ काम करत आहे, कच्चं काम म्हणूया त्याला, पण ते परीक्षेत करायची गरज नाही. जर पर्याय आला असेल तर उत्तरात फक्त पर्याय घ्यायचा आहे, पण तो पर्याय कोणता आहे हा आपल्याला अचूक ओळखता येण्यासाठी काही तुम्हाला कच्चं काम करावं लागेल. तर यामध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफ यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर इथं आपण रफ काम करूया. ते तुम्हाला कच्च्या पानावर करायचे, मी इथंच करतोय आता. त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी ई एफ. आता दुसऱ्याची बाजू काढायची आहे. आता हा त्रिकोण समभुज आहे, हा सुद्धा आहे. तर ह्याच्या प्रत्येक कोणाचं माप 60-60 अंश असणार आहे. समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण 60 अंशाचे असतात. त्यामुळे इथे को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. तर इथे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ. तर इथे को कसोटी 3 कोणांची को समरूप कसोटी लागेल. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. बाजूंच्या वर्गांच्या, आता संगत बाजू कोणती, तर ए बी दिलेली आहे. तर इथे ए बीचा वर्ग. आता ए बी हे पहिलं दुसरं आहे आणि डी हे पहिलं दुसरं आहे. तर इथं डी त्याची संगत बाजू आहे. आपल्याला ही डी ची किंमत काढायची, तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. हे रफ काम आहे. आता इथे ह्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला 1:2 दिले, म्हणजे 1/2 दिले. ए बी 4 आहे तर 4चा वर्ग आणि इथे डी चा वर्ग. आता 4चा वर्ग किती होतो, तर 16. तर हा डी वर्ग जो भागिले इथं आपण आणला आणि इकडे 4चा वर्ग 16 आणि गुणिले 2 आणि हा 1 जो आहे तो डी ला गुणल्यानंतर डी राहील. त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. तर आपल्याला इथं म्हणावं लागेल डी वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ घेतलं आपण डी, तर 16चं वर्गमूळ 4 निघेल आणि 2चं निघत नाही, म्हणजे वर्गमुळात 2. तर इथं आपण वर्गमूळ घेतलेलं आहे. आता हे आपण एक कच्चं काम केलेलं आहे. तर आपलं उत्तर आपल्याला माहीत झालंय की 4 वर्गमुळात 2. तर इथे पर्याय कोणता आहे, तर डी. तर उत्तर तुम्हाला फक्त एवढंच घ्यायचं आहे की इथे उत्तर म्हणूया 4 नंबरचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक डी आलेला आहे. 4 वर्गमुळात 2. अशा प्रकारे तुम्हाला
ह्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 5वा आहे, आकृती 1.71 मध्ये रेख XY समांतर रेख BC, तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे. आता सत्य म्हणजे बरोबर आहे, हे विधान आपल्याला कोणतं आहे ते बघायचं आहे. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत, ही आकृती दिलेली आहे. आता इथे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. तर इथे जर ही बाजू XY ही समांतर असेल BC ला, तर इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सुद्धा तुम्हाला वापरता येईल. तर हे कच्चं काम करूया आपण. तर जर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जर वापरला आपण, तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय म्हणतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर रेषा असेल तर ती इतर बाजूंना प्रमाणात विभागते. तर इथे AX छेद XB, त्यानंतर AY छेद YC, हे एक तुम्हाला भेटेल प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. तर हे बरोबर आहे. आणखी तुम्हाला दुसरं एक चेक करावं लागेल की जर हे 2 त्रिकोण घेतले आपण, की इथे रब करतो की त्रिकोण हा AXY हा आणि मूळचा जो आहे ABC, हे 2 त्रिकोणांचा विचार केला. XY ला समांतर BC आहे, तर ही छेदिका घेतली AB, तर इथे जे होणारे कोण आहे म्हणजे वरच्या बाजूने हे संगत कोण आहेत, रेषेच्या एका अंगाला वरच्या बाजूने, तर इथं हा संगत कोणाची जोडी एकरूप आहे. त्यानंतर ही छेदिका घेतली तर इथं होणारा हा सुद्धा संगत कोणाची जोडी आहे. आणि दोघांमध्ये सामायिक असणारा जो कोण आहे तो A आहे. तर इथे कोको कसोटीनुसार आपण हे 2 त्रिकोण समरूप दाखवू शकतो. तर एकास एक संगती लावायची झाली तर अशी जावं लागेल तुम्हाला. चिन्हांचा क्रम व्यवस्थित लावून एकास एक संगती लावा. तर असंच इथे लावावं लागेल. इथे या पद्धतीने तुम्हाला यावं लागेल. तर इथं म्हणावं लागेल की त्रिकोण AXY समरूप त्रिकोण ABC. तर इथे को ही समरूप कसोटी लागेल. तर जर 2 त्रिकोण समरूप झाले तर त्याच्या बाजू प्रमाणात येतील. तर इथे बाजू कोणत्या प्रमाणात येतील, तर AX पहिलं दुसरं आणि AB, त्यानंतर XY म्हणजे दुसरं तिसरं BC, त्यानंतर AY आणि इथे AC. तर अशा प्रकारे हे बाजूंचं प्रमाण मिळेल. हे रफ काम आहे. आता आपल्याला इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा जर आधार घेतला तर AX खाली XB म्हणजे AX छेद XB हे बरोबर आहे. त्यानंतर AY छेद YC पाहिजे इथे, पण इथे AC आहे. त्यामुळे इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथं बरोबर येणार नाही. इथे बघूया AX छेद YC म्हणजे इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा वापर केलेला नाही. आता यामध्ये तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला AB, आता हा AB आहे वरचा, हा AB आणि त्याच्यावर खाली AC आहे. तर इथे जर हे आपण पहिलं आणि शेवटचं हे जर प्रमाण घेतलं तर AX छेद AB आणि AY छेद AC असं आहे. तर याच्यामध्ये जर आपण याची अदलाबदल केली म्हणजे AB हा जो आहे तो AY च्या ठिकाणी आणला आणि AY ह्याच्या ठिकाणी आणला, म्हणजे एकांतर क्रिया केली तर इथे AB म्हणजे AB आपल्याला पक्षांतर केला तर AY च्या ठिकाणी, तर त्याच्याखाली AC राहील आणि AX त्याच्याखाली AY येईल. तर ह्या पद्धतीने इथे जर 2 त्रिकोण समरूप असतील तर ह्या बाजू प्रमाणात आहे आणि हे विधान जे आहे ते सत्य होईल. तर इथे हा पर्याय क्रमांक A जो आहे तो AB छेद AC, AB छेद AC आणि AX छेद AY
तर हे पर्याय तुम्हाला निवडायला लागेल. तर इथं उत्तर म्हणूया आपण, उत्तर पाचव्याचं. तर पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए, ए बी छेद ए सी आणि ए एक्स छेद ए वाय. तर हा पर्याय तुम्हाला सत्य आहे, हे बरोबर तुम्हाला घ्यावं लागेल. प्रश्न दुसरा आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये बी डॅश डी डॅश सी आणि बी डी बरोबर 7, बी सी बरोबर 20, तर खालील गुणोत्तर काढा. तर ह्या त्रिकोण क्षेत्रफळांची गुणोत्तर काढायची आहेत. तर दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात, आणि जर समरूप नसतील तर आपण सुरुवातीला जे त्रिकोण क्षेत्रफळांची गुणधर्म शिकलेलो आहोत त्या पद्धतीने त्यांची क्षेत्रफळ येतील. आता दिलेली माहिती जर यामध्ये आपण भरली तर बी डी हा आपल्याला 7 दिलेला आहे, त्यानंतर बी सी हा 20 दिलेला आहे. आता जर बी डी हा 7 असेल आणि बी सी हा 20 असेल तर डी सी काढता येईल. तर सुरुवातीला आपण डी सी काढूया. तर इथं म्हणूया त्रिकोण ए बी सी मध्ये बी डॅश डी डॅश सी, त्यामध्ये जर हे तिन्ही बिंदू एका रेषेत असतील तर दरम्यानच्या संबंधानुसार बी सी बरोबर बी डी अधिक डी सी. त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर इथे बी डी दिलेला आहे 7 आहे आणि बी सी आहे, बी सी हा 20 आहे. ह्या किमती जर भरल्या तर आपल्याला हा राहिलेला जो डी सी आहे तो मिळेल. तर इथे बघूया आपण, बी सी 20 आहे, बी डी 7 आहे, डी सी नाही आपल्याकडे, तो मिळवूया. तर इथे डी सी, हा जो 7 आहे तो पक्षांतर केल्यानंतर 20 कडे येईल, म्हणजे 20 वजा 7, तर डी सी हा आपला 13 येईल. तर डी सी काय तुम्हाला काढायला लावला नव्हता, तुम्हाला ही गुणोत्तर काढायची आहेत. या गुणोत्तराच्या किमती जर काढायच्या असतील तर ह्या 3 स्टेप लक्षात ठेवा. इथे 3 त्रिकोण वेगवेगळे जर केले तर त्रिकोण ए बी सी हा पहिला त्रिकोण मोठा आहे, त्यामध्ये झालेले ए बी डी आणि ए डी सी हे अशा प्रकारे जर 3 त्रिकोण वेगळे केले तर ह्या तिन्ही त्रिकोणांना ए हा शिरोबिंदू हा एकच आहे. ए ह्या शिरोबिंदूपासून जर उंची टाकली बाजू बी सी वर तर ह्या तिन्ही त्रिकोणांची उंची समान होईल, फक्त पाया वेगवेगळ्या आहेत. आता पाया जर वेगळे असतील, बी सी पाया आहे, बी डी आहे, डी सी, जर पाया वेगळ्या असतील आणि उंची समान असेल तर समान उंचीच्या त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्मानुसार यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात येतील. तर हा गुणधर्म आपण वापरूया. 2 त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म, जिथे कोणत्या प्रकारचा गुणधर्म वापरणार आहे तो इथे कंसात लिहूया. तर पहिला जो गुणधर्म आहे तर त्यासाठी आपण पहिला प्रश्नाचं उत्तर लिहू. एरिया त्रिकोण ए बी डी छेद एरिया त्रिकोण ए डी सी. आता या आकृतीमध्ये जर हे दोन त्रिकोण बघितले आपण तर ए डी बी, तर ए डी बी, तर ए डी बीचा पाया आहे तुमचा 7, त्यानंतर ए डी सी हा डी सी आहे 13. आता जर ह्या दोन्ही त्रिकोणांचा विचार केला तर ह्या दोघांना उंची सारखी असणार आहे, कारण ए ह्या शिरोबिंदूपासून, तर इथे समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग जर उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात, म्हणजे इथे बी डी छेद डी सी. मग आता बी डी ही किती आहे
तर बी डी ही 7 आहे, डी सी किती आहे तर 13 आहे. अशा प्रकारे या 7/13 हे तुमचं उत्तर मिळेल. एरिया त्रिकोण ए बी डी आणि ए डी सी यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर 7/13 असेल. दुसरा प्रश्न आहे, एरिया त्रिकोण ए बी डी छेद एरिया त्रिकोण ए बी सी. आता जर ह्या दोन त्रिकोणांचा विचार केला तर ए बी डी आणि ए बी सी तर ह्याच्यामध्ये ह्याचा पाया आहे 20. या दोन्ही त्रिकोणांना ए शिरोबिंदू पासून टाकलेली उंची समान असणार आहे. हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे त्यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. तर ए बी डीचा पाया आहे बी डी आणि ए बी सीचा पाया आहे बी सी. तर याची किंमत टाकूया. बी डी आपली 7 आहे आणि बी सी 20 आहे. तर 7/20 या क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल. तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्नाचं उत्तर, एरिया त्रिकोण ए डी सी छेद एरिया त्रिकोण ए बी सी. तर पुन्हा आपण त्या आकृतीमध्ये जाऊया. तर त्रिकोण ए डी सी. तर ए डी सी कुठं आहे तर हा ए डी सी आणि दुसरा त्रिकोण आहे ए बी सी. ए डी सी आणि ए बी सी तर ह्या दोघांनाही ए शिरोबिंदूपासून उंची समान असणार आहे. मग समान उंचीचे जे त्रिकोण आहेत कारण दोघांनाही ए शिरोबिंदूतून येणारी उंची समान असणार आहे. मग इथं म्हणूया समान उंचीचे त्रिकोण. जर उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. तर ए डी सीचा पाया आहे डी सी आणि ए बी सीचा पाया आहे बी सी. ह्या ठिकाणी किमती टाका. डी सी ही 13 आहे आणि बी सी ही 20 आहे. तर या पद्धतीने तुमची 13/20 ही किंमत मिळेल. तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता. प्रश्न तिसरा आहे, समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल. आता यामध्ये 2:3 यावरून कळतं की इथे पहिला त्रिकोण हा लहान आहे आणि दुसरा त्रिकोण मोठा आहे कारण त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 2:3 आहे. इथे लहान त्रिकोणाचा पाया हा 6 सेमी दिलेला आहे तर मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे. आता इथं सुरुवातीला जर प्रश्नामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचला तर इथे समान उंचीचे त्रिकोण दिलेले आहे. मग समान उंचीचे दोन जर त्रिकोण असेल तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. ते इथे लिहूया आपण. समान उंचीचे त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. क्षेत्रफळ गुणधर्म वापरूया आपण. आता इथे सिम्बॉलमध्ये बी लिहू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट बी लिहू शकता. तर इथे लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण असा शब्द वापरूया. इथे लहान त्रिकोण क्षेत्रफळ भागिले मोठं
त्रिकोण क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ कसं असणार आहे, तर इथे लहान त्रिकोण क्षेत्रफळ वर घेतले, मी इथे लहान त्रिकोण संगत पाया भागिले मोठ्या त्रिकोण संगत पाया. सिम्बॉल मध्ये भी लिहू शकता तुम्ही. इथे मी या सोप्या पद्धतीने तुम्हाला कळावं म्हणून लिहिलेलं आहे. तर इथे दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ इथे 2/3 आहे, 2/3 आहे. इथे लहान त्रिकोणाचा संगत पाया 6 आहे. तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया आपल्याला काढायचा तो x घेऊया. इथे जर x हा आपण डाव्या बाजूला पक्षांतर केला तर इथे अंशाला येईल. इथे 6 गुणिले 2/3 आहे, तर इथे 3 वर जाईल आणि 2 खाली येईल. 1 बेत्रिक 6 राहिले x बरोबर 3 गुणिले 3, तर 3 त्रिक 9. तर इथे सेमी आलेलं आहे, याला सुद्धा आपण सेमी देऊ शकतो. मग शेवटी इथे म्हणावं लागेल की मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया जो आपण x घेतला होता तो 9 सेमी आहे. प्रश्न 4 आहे. आकृती 1.73 मध्ये कोन ABC बरोबर कोन DCB बरोबर 90 अंश. इथे ABC हा 90 अंशाचा आहे आणि DCB हा 90 अंशाचा आहे. AB ही 6 आहे, DC ही 8 दिलेली आहे. तर आपल्याला ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता इथे आपल्याला उत्तर लिहिताना उत्तर म्हणूया. आपण या आकृतीचा जर विचार केला तर इथे ABC हा त्रिकोण वेगळा केला आणि DCB हा त्रिकोण वेगळा केला, तर या पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BC, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे BC, म्हणजे दोघांना पाया सारखा आहे. उंची ह्याची AB आहे कारण इथे 90 अंशाचा कोन आहे, तर ती 6 दिलेली आहे आणि ह्याची उंची DC आहे तर ती 8 दिलेली आहे. जर ह्या दोन्ही त्रिकोणांना पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असणार आहे. तर हेच आपल्याला ह्या उत्तरामध्ये लिहायचं आहे की समान पायाच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. तर हा गुणधर्म आहे. ह्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला जे प्रश्नामध्ये ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारले ते खाली घेऊया. आपण एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DCB. जर ह्या दोन त्रिकोण ABC ची उंची आहे AB आणि त्रिकोण DCB ची उंची आहे DC. तर या ठिकाणी किमती टाकूया. तर आपल्याला AB जी आहे ती 6 आहे आणि DC जी आहे ती 8 दिलेली. ती किंमत टाका इथे. तर इथे 6/8. मग इथे भाग जातोय तेवढा देऊन टाका. तर इथे 2 नी भाग जाईल. 2 त्रिक 6
बेचोक 8 तिथे 3/4. त्या पद्धतीने तुमचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DCB. तर ह्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3/4 म्हणजेच 3/4 असं लिहिलं तरी चालेल. प्रश्न 5 आहे. आकृती 1.74 मध्ये PM बरोबर 10 सेमी, एरिया त्रिकोण PQS बरोबर 100 चौसेमी, एरिया त्रिकोण QRS बरोबर 110 चौसेमी, तर येणार काढा. या आकृतीचा जर विचार केला तर ह्या दोन्ही त्रिकोणांना QS हा पायासारखा आहे आणि उंची दोघांची वेगवेगळी आहे. त्यापैकी इथे उंची जी आहे PM ही 10 दिलेली आहे तुम्हाला, 10 सेंटीमीटर, आणि ही NR आपल्याला काढायची आहे. आता ह्या आकृतीमध्ये जर आकृतीला जर वेगवेगळं केलं आपण तर ती अशी दिसेल. तर इथे PQS हा वरचा त्रिकोण आहे आणि QRS हा खालचा त्रिकोण आहे. तर पाया दोघांना QS आहे. इथे उंची वेगळी आहे, इथे उंची वेगळी आहे. इथे उंची 10 आहे, याची उंची NR काढायची आहे. आता जर पायासारखा असेल तर क्षेत्रफळ जे आहे ते उंचीच्या प्रमाणात असणार आहे. तर ह्या गुणधर्माचा वापर करून आपण हे इथं उत्तर काढू शकतो. सुरुवातीला उत्तरात म्हणूया आपण समान पायाच्या, दोन्ही त्रिकोणांना पाया जर सारखा असेल तर समान पायाच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. तर ह्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला कोणत्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे, तर PQS वरचा आहे तर एरिया त्रिकोण PQS छेद एरिया त्रिकोण दुसरा जो QRS हा QRS खालचा जो आहे QRS, तर यांची क्षेत्रफळे जर या दोघांना QS पायासारखा असेल तर उंचीच्या प्रमाणात, तर पहिल्याची उंची आहे PM आणि दुसऱ्याची NR. आता यामध्ये ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या इथे तुम्ही टाकू शकता. एरिया त्रिकोण आपल्याला दिलेला आहे PQS हा 100 चौसेमी दिला आहे. त्यानंतर एरिया त्रिकोण हा QRS हा 110 दिलेला आहे चौसेमी. त्यानंतर PM ही 10 दिलेली आणि NR काढायची. आता ह्या किमती आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी टाकूया. तर PQS 100 आहे, त्यानंतर QRS हा 110 आहे, PM ही 10 दिलेली आहे आणि NR तुम्हाला काढायची आहे. मग एक गोष्ट करू शकतो आपण, NR हा छेदाला आहे तर आपण पक्षांतर करून अंशाला आणूया. NR इकडे 10 राहिले, इथे 100/110 पक्षांतर केल्यानंतर 110 वर जातील आणि 100 खाली येतील. आता 110 मधला एक शून्य गेला आणि 100 मधला एक शून्य आणि हा 10 मधला एक शून्य, हे 10 गेले म्हणजे राहिले NR बरोबर 11. आता ही वरची जी आहे ती सेंटीमीटर मध्ये होती तर ही सुद्धा सेमी मध्ये येईल. तर इथे NR ची किंमत 11 सेंटीमीटर अशी येईल. प्रश्न 6 आहे.
त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे. तर एरिया त्रिकोण MNT छेद एरिया त्रिकोण QRS हे गुणोत्तर काढा. आता ह्या प्रश्नाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की इथे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहे. तर इथं म्हणूया आपण उत्तरामध्ये उत्तर त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS हे दिले आपल्याला. आता ज्यावेळेस दोन त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. आता इथे बाजू काय दिले नाहीत पण इथे शिरोलंब दिलेले आहेत. आता जर समरूपता ही त्रिकोणांमध्ये असेल तर जे काय असेल ते वर्गांच्या प्रमाणात असतं. मग बाजू दिली असेल तर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात, शिरोलंब म्हणजे उंची दिली असेल तर संगत उंचीच्या वर्गांच्या प्रमाणात. तर वर्गांच्या प्रमाणात हा शब्द लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही लिहू शकता की समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. यावर एक प्रमेय सुद्धा आहे. जर तुम्हाला आकृती काढायची असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. त्रिकोण TMN हा लंब टाका, इथे A आणि B बिंदू घ्या. नाही काढली तरी चालते. आता नसेल काढायची तर तुम्हाला जे क्षेत्रफळ दिलेले आहेत, एरिया त्रिकोण MNT छेद एरिया त्रिकोण QRS, तर यांची क्षेत्रफळे जर उंची दिली असेल तर संगत उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात. तर पहिल्या त्रिकोणाची उंची आपण H1 घेऊया त्याचा वर्ग आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 घेऊया त्याचा वर्ग. आता आपल्याला इथे ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या इथे घेऊया. तर H1 म्हणजे पहिला त्रिकोण MNT, तर ह्याची उंची H1 दिलेली आहे तुम्हाला, ती 5 आहे. T पासून काढलेली उंची ही 5 आहे आणि S पासून काढलेली उंची 9. तर ह्यांच्या उंची 5 आणि 9 आहेत. तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. ते ह्या ठिकाणी किमती टाकूया आपण. तर इथे H1 च्या जागी 5, तर इथे 5चा वर्ग आणि H2 च्या जागी 9, तर 9चा वर्ग. तर 5चा वर्ग 25 असतो आणि 9चा वर्ग 81. आता इथे भाग जात असेल तर द्या, इथे काय भाग जात नाही त्यामुळे हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल. तर हे उत्तर येईल तुमचं. तर या क्षेत्रफळांचं गुणोत्तर या पद्धतीने येईल. प्रश्न 7वा आहे. आकृती 1.75 मध्ये A-D-C हा A-D-C म्हणजे हे एका रेषेत आहेत व B-E-C तर B-E-C हे सुद्धा एका रेषेत आहेत. रेख DE ही DE जी आहे ती समांतर आहे AB ला. जर AD ही 5 आहे, DC ही 3 आहे, त्यानंतर BC ही पूर्ण BC जी आहे ती 6.4 आहे, तर BE काढायची तुम्हाला. आता इथे म्हणूया आपण की त्रिकोण ABC मध्ये हा दरम्यानचा संबंध वापरूया आपण. B'
ई डॅश सी, कारण आपले ई सी पाहिजे. इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं आपल्याला समांतर आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याला ह्या बाजूंच्या किमती वेगवेगळ्या करून घ्याव्या लागतील. तर इथे बी सी बरोबर बी अधिक ई सी. आता बी सी ही 6.4 आहे आणि बी तुमची एक्स मानूया आपण अधिक ई सी. मग ई सी याची किंमत ह्या एक्स 6.4 आल्यानंतर वजा होईल, तर 6.4 वजा एक्स अशी मिळेल. आता आपल्याकडे ह्या किमती आहेत, बाकीच्या ह्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर इथे म्हणूया रेख डी ही समांतर आहे बाजू ए बी. आता ही जी आकृती आहे ती आडवी दिलेली आहे. हिला जर उभी करून तुम्ही प्रश्नपत्रिका सरळ करून जर पाहिली तर तुम्हाला सरळ दिसेल. आता ह्या आकृतीमध्ये जर डी समांतर ए बीला असेल तर त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर रेषा असणारी ही इतर बाजूंना प्रमाणात विभागते. हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. तर इथं म्हणूया प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाने. तर ते प्रमेय काय सांगतं, तर ही डी जी आहे ती ए बीला समांतर आहे, तर ए सी आणि बी सीला डी आणि ई मध्ये छेदते, तर यांना प्रमाणात विभागेल. तर ए डी छेद डी सी असं तुम्ही आला तरी चालेल, तर असं जावं लागेल. जर इथून गेला तर वरून खाली जावं लागेल. तर तुम्हाला असं जाऊया ए डी छेद डी सी, बी छेद ई सी. तर इथे बी छेद ई सी किमती आपल्याकडं आहे. एडी जी आहे ती आहे 5, त्यानंतर डी सी जी आहे ती आहे 3 आणि बी ही एक्स घेतलेली आपण एक्स मानूया म्हणून घेतली होती, आणि ई सी मिळालेली आहे 6.4 वजा एक्स. ह्या किमती आपण यामध्ये भरूया. तर ए डीची किंमत 5 आहे, डी सीची किंमत 3 आहे. ए डीची किंमत 5 आहे, डी सीची किंमत 3 आहे, बीची किंमत एक्स, ई सीची किंमत 6.4 वजा एक्स. याला कंस टाकूया आपण. तर तिरकस गुणाकार केल्यानंतर 5 गुणिले 6.4 वजा एक्स आणि इकडे 3 गुणिले एक्स म्हणजे 3x. आता 5नी इथे कंसात गुणा, कंसात जी पदं असतील त्या सगळ्यांना गुणावं लागेल. 5नी 6.4ला गुणायचं आहे आपल्याला. तर 5 चोक 20, हातच्याले 2 आणि 5 संग 30 आणि 2 32. तर 32.0 वजा 5x बरोबर 3x. मग आता इथे 32 तसेच राहतील, बरोबर 3x. हा 5 वजा आहे, तर इकडे आल्यानंतर 5x अधिक होतील. एक्सकडे एक्स आणलेले आहेत, म्हणजे 3x आणि 5x असे टोटल 8x झाले. इथे होते 32. मग एक्सची किंमत काढायची असेल तर 32 भागिले 8. 8 एके 8, 8 चोक 32. तर एक्सची किंमत तुमची 4 येईल. तर हा एक्स जो आहे तो बी आहे, म्हणजे तो म्हणूया बी हा एक्स होता तो 4 येईल. प्रश्न 8वा आहे. आकृती 1.76 मध्ये रेख पी ए, रेख क्यू बी, रेख आर सी व रेख एच डी हे रेषा ए डीला लंब आहेत. ए बी बरोबर 60, बी सी बरोबर 70, सी डी बरोबर 80, पी एस बरोबर 280. तर पी क्यू, क्यू आर, आर एस काढा. ए बी 60 दिलेले आहे,
BC 70 आहे, CD 80 आहे आणि इथे पूर्ण दिलेले आहे. आता ही जर वेगवेगळी दिली असती तर आपण सगळ्या पटापटा काढू शकलो असतो, परंतु ही पूर्ण दिलेली आहे. तर आता आपल्याला ह्या आकृतीचं विभाजन अशा प्रकारे करायचं आहे. तर इथे आकृती 1 आणि आकृती 2, तर PA रेषा, QB रेषा आणि HD रेषा ह्या पहिल्यांदा 3 समांतर रेषा घेणार आहे, कारण आपल्याला PS हा टोटल दिलेला आहे. त्यातला हा जर PQ आपण x घेतला तर हा 280 वजा 1. आता इकडे जर AB तुम्हाला 60 दिलेली आहे, तर BD, आता BD जी आहे ती BD ही 70 आणि 80 अशी टोटल बेरीज ही 150 होईल. तर BD ही 150 होईल. आता ह्या पद्धतीने जर आकृती लक्षात ठेवली, प्रश्नामधील ह्या माहितीचा वापर करून आपण उत्तर काढू शकतो. तर इथे रेषा PA समांतर रेषा QB समांतर रेषा HD. तर ह्या 3 समांतर रेषा, ह्या सगळ्या रेषा ह्या एका रेषेला लंब असल्यामुळे समांतर आहेत. तर हे आपल्याला दिलं आहे, किंवा आपण संगत कोन कसोटी म्हणूया. कसोटी संगत कोन जर एकरूप असतील तर रेषा समांतर असतील. इथे गुणधर्म वापरूया. 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषा आणि त्यांचा अंतर छेद. 3 समांतर रेषा आणि त्यांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म आहे. तर इथे आपण ह्या आकृतीमध्ये घेऊया. तर इथे PQ छेद QS आणि ते AB छेद BD. त्यामध्ये आपण PQ ही x मानूया. QS, तर QS ही टोटल जी PS आहे, म्हणजे 280 वजा x. तर पूर्ण PS मधून ही जर वजा केली तर 280 वजा x होईल. त्यानंतर AB आपल्याकडे आहे 60 आहे आणि BD जी आहे ती 2 ज्या आहेत BC आणि DC, म्हणजे BC ही 70 आहे, तर BD म्हणजे BC आणि DC, तर 70 अधिक 80 म्हणजे 150. अशा प्रकारे इथे ह्या पहिल्या आकृतीचा वापर केला आणि ह्या गुणोत्तरानुसार आपल्याला आता किमती काढायची एक्सची. ह्या किमती टाकूया यामध्ये. तर PQच्या जागी x टाकूया, QSच्या जागी 280 वजा x, ABच्या जागी 60 आणि BDच्या जागी 150. तर इथे 0 0 गेला, 3 ने भाग जाईल, तर 3 दुने 6, 3 5 15. आता राहिलेले किमती आहेत ते आपण पक्षांतर करूया. 5 ने इथे x ला गुणूया, तर 5x होतील आणि 2 ने 2 गुणिले 280 वजा x असं करूया, म्हणजे 5x तसंच राहील आणि 2 ने गुणातमध्ये, तर 2 0 0, 8 दुने 16, हातचाला 1, 2 दुने 4 आणि 5 वजा 2x. x ची किंमत काढण्यासाठी हे 2x पक्षांतर करूया. तर 5x अधिक 2x बरोबर 560. त्यानंतर 5x आणि 2x असे दोघांची मिळून 7x झाले.
बरोबर 560. इथे एक्सची किंमत जर मिळवायची असेल तर 560 छेदाला 7, 7 एके 7, 7 8 56 0, म्हणजे एक्सची किंमत 80 मिळाली. एक्स म्हणजेच काय आहे तर पी क्यू आहे. तर पी क्यू जो आहे तो 80 मिळालेला आहे. आणि क्यू एस हा 280 वजा एक्स होता, तर 280तून 80 गेला तर 200 राहील. तर ह्या क्यू एस आणि पी क्यू, तर त्यापैकी पी क्यूची किंमत काढायला लावली होती, तर पी क्यू आपण काढलेली आहे पहिली. आता आपण ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये येऊया. तर इथे 3 समांतर रेषा आपण ह्या क्यू बी, आर सी आणि एच डी ह्या 3 घेऊया. आता इथे रेषा क्यू बी समांतर रेषा आर सी समांतर रेषा एच डी. इथे कारण देताना इथे संगत कोन कसोटी असं लिहू शकता. संगत कोन याचे एकरूप आहेत, म्हणजे या रेषा समांतर आहे. इथं सुद्धा 3 समांतर रेषांचा अंतरछेद विभाजन गुणधर्म इथे म्हणूया. तर इथे क्यू आर छेद आर एस किंवा एस आर आणि बी सी छेद डी सी. आता या ठिकाणी ह्या किमती कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे? क्यू आर, त्यानंतर आर एस आणि बी सी आणि डी सी. तर इथे बी सी तुमच्याकडं आहे 70, डी सी आहे 80. आता यापैकी आपण जर एस आर ही वाय मानली, वाय मानू, तर ही टोटल आपण एस क्यू इथे काढली होती. एस क्यू जी आहे ती 200 आहे. तर एस क्यू ही जर 200 असेल आणि ही वाय घेतली तर ही राहिलेली 200 वजा वाय अशी होईल. तर इथे 200 वजा वाय. आता ह्यामध्ये किमती टाका. क्यू आरच्या जागी 200 वजा वाय छेदाला आर एसच्या जागी वाय, त्यानंतर बी सीच्या जागी 70 आणि डी सी जागी 80. आता इथे 70/80 आहे. तर इथे 0 0 आपण कट करूया. तर 7/8 राहिलेले त्याचा तिरक जर गुणाकार केला तर इथे 8 कंसामध्ये 200 वजा वाय येईन आणि या बाजूला 7 गुणिले वाय असा तिरकस गुणाकार होईल. आता हे आपण सोडूया. 8ने जर कंसात गुणलं तर 8 गुणिले 200 तर 1600 होईल आणि 8ने वायला गुणलं तर वजा 8 वाय होईल. इकडे 7 वाय. मग आता इथे 1600 तसे ठेवूया आपण. 7 वाय हा वजा आहे, अधिक होईल 8 वाय, म्हणजे इथे 1600 हे 7 आणि 8 15 वाय झाले. आता जर वायची किंमत पाहिजे असेल तर वाय बरोबर हे 15 1600 कडे आणल्यानंतर भागिले होईल. 1600 भागिले 15. भाग देऊया आपण. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 1 उरला, 5 दुने 10, 5 शून्य 0. आता इथे भाग काय जाणार नाही. तर इथे 320/3 ही त्याची किंमत येईल. आता वाय जी आहे ती आपली काय होती तर आर एस होती. मग इथे आर एस म्हणजे वाय होता तो 320/3 असा येईल. आता राहिली किंमत आपली तर क्यू आर
तर क्यू आर जी आहे ती 200 वजा वाय होती. तर क्यू आर बरोबर 200 वजा वाय आहे. तर 200 वायची किंमत 320/3. आता इथे खाली छेदांचा गुणाकार करूया. खाली छेदांचा गुणाकार 3 1 3, इथे 1 आहे. वरती तिरकस गुणाकार 200 गुणिले 3 600 वजा 320. तर ही क्यू आर आहे, म्हणून क्यू आर. तर 600 मधून 320 वजा करा तर 280/3. या पद्धतीने तुम्हाला क्यू आरची किंमत मिळेल. तर ह्या तिन्ही किमती आता आपण सलग घेऊया. तर पी क्यू जी आपली आलेली होती ती पी क्यू 80 आली होती. त्यानंतर क्यू आर ही 280/3 असे आलेले, आणि आर एस म्हणजे एस आर ही आपली 320/3.